महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि उपरा उमेदवार हे मुद्दे हायजॅक करून सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या धडाडीच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे सुमारे 1,00,000च्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना अनेक ठिकाणी मराठा समाज व बांधवांनी प्रचार सभासुद्धा घेऊ दिल्या नाहीत. त्यामुळे मराठा समाज आणि मुस्लिम समाज तसेच धनगर समाजाचा फटका राम सातपुते यांना बसू शकतो आणि त्यामुळेच आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय 100% निश्चित असल्याचं ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी सांगितलं आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी अर्थातच मतदारांनी ही निवडणूक हातात घेतल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात जरी भाजपच्या बाजूचे आमदार असले तरी मतदारांनीच निवडणूक हातात घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात कौल असल्यामुळे अनेक सत्ताधाऱ्यांनी आपले मोबाईल स्विच ऑफ करून ठेवले असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नवचैतन्य पसरलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ मिळाल्यामुळे शिवसैनिकसुद्धा या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 4 जून रोजी रामवाडी गोदामामध्ये सोलापूर आणि माढा लोकसभेची मतमोजणी होत असून या दोन्ही मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताने विजयी होणार आणि संपूर्ण जिल्हा पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे येणार. देशामध्ये सुद्धा परिवर्तनाची लाट असून इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर येणार असा ठाम विश्वास ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला आहे.